मी मी जानकी किल्लेदार बोलतीये, नरसिंह किल्लेदारांची बायको. अरे वा, हा चमत्कारच झाला म्हणायचं. साक्षात किल्लेदारांच्या थोरल्या सुनेचा फोन. मला तुम्हाला भेटायचंय. बुरुज किल्लेदारांच्या घराभोवती असतात. आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घराची दारं 24 तास उघडी असतात. मग कुठं भेटूयात आपण? माझ्या घरी. नाहीतर तुम्हाला कसं कळणार सरतापेंचा पाहुणचार? त्यामुळे जानकीबाई, तुम्ही आमच्या घरी या. मी तुमची वाट पाहते. आमच्या घराची पूर्ण वाट लावली त्या युगंधरा सरतापेंनी. माझ्या काकूला आमदारकीचं आमिष दाखवून आमचं घर सोडायला लावलं. ती बाई जर कधी माझ्या समोर आली ना तर. अमृता, तू ज्या बाईविषयी बोलतेस ती दुर्दैवानी माझीच आई आहे. तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त राग माझ्या मनात आहे तिच्याविषयी. अमृता, आपण जरा वेगळ्या विषयावर बोलूया का प्लीज? आर्यन, अरे त्या बाईविषयी मी बोलले तर तू का एवढा अनकम्फर्टेबल होतोयस? तुझी कोणी लागते का ती? ए माझी आई, हे बघ, ती बाई माझी कोणीही लागत नाही. तिच्या पक्षाला साधं मतही दिलं नाहीये मी कधी. अमृता, आपल्याकडे बोलायला जर वेगळा विषय नसेल ना तर प्लीज सरळ आपापल्या घरी जाऊया आपण. जानकी किल्लेदार? हो. तिला कशाला बोलवलं? कारण मला माहितीये हा समजा डाव तर नरसिंह होत आहे. म्हणूनच मी तिला घरी बोलवतो. शत्रूशी घरच्या मैदानावर लढणं सोपं जातं. बरोबर आहे तुझं. एकदा पानिपत झाला, आता परत व्हायला नको. त्यावेळी विनायकला किती सांगितलं होतं, एकटा जाऊ नकोस, कुणाला तरी बरोबर घेऊन जा. कोणाला तरी कशाला? मी विनायक साहेबांच्या मागे लागलो होतो, मला न्या मला न्या. पण त्या उपोषणाच्या मांडवात मला बसून निघून गेले. त्या दिवशी आर्यनचा वाढदिवस होता. आम्ही केक पण नाही कापला. विनायकची वाट बघता बघता कधी सोफ्यावर झोप लागली कळलंच नाही. आणि जागे झालो तर सकाळी या भयानक बातमीने. जाऊ दे, नको तो विषय. त्याच्या आठवणीनं आणखीन किती वर्ष तू असं डोळ्यातनं पाणी काढणार? मी जिवंत असेपर्यंत किंवा नरसिंह मरेपर्यंत डोळ्यातनं हे पाणी असंच वाहणार. अगं तू कशाला पाणी काढते डोळ्यातून? आपण ते पोकाडाचं बळी देऊ ना. एकदा त्या जानकीला इथे येऊ दे, मग बघ त्या नरसिंहाचं काय होतं ते. विचार कर जाना, तिने एक फोन केला तर ही हेडलाईन, ती प्रत्यक्षात आली तर काय होईल? फोटोग्राफर गोखलेला बोलव. बोलवतो की आता फोन करतो की. हॅलो गोखलं, मॅडमने बोलवलंय. लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं होतं की नाही, किल्लेदार घराण्याचं एकुलता एक वारस होण्याचं, ते आता लवकरच पुरं होणार आहे. वामन झाला गुल, त्याची बायको झाली गुल. आत्याबाई बसली उपोषणाला, कवा मान टाकल सांगता येत नाही. त्या नरसिंह दादाच्या मनातला, त्याच्या प्रेमातला, त्याच्या मर्जीतला आता एकच माणूस राहिला, परशुराम किल्लेदार. म्हणजे आता काय, वामनरावांच्या नंतर आता तुम्हीच खाली मान घालून बसणार की त्यांच्या समोर? अरे हॅड, लेका गेल्या टायमाला बंदुकीच्या गोळ्या घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता प्रेमाच्या अप्पूच्या गोळ्या घालून घालून त्याला संपवणार. कशी काय अचानक आलीस? अचानक नाही, मी खूप विचार करून आली आहे. तुझे उत्तर देण्याची पद्धत आवडली मला. खरं तर तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की तू काकूबाई असशील. बोल, काय म्हणायचं तुला? मी तुमच्याकडे एक मागणं मागायला आली आहे.